हाय, हॅलो, नमस्कार. सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये स्वागत आहे. तर आज केरळच्या पद्धतीचं जेवण बनवलं होतं. साधंच होतं, जास्त काही व्हरायटी नव्हत्या. पण असं काही इकडचा भात बनवला ना, मोठा भात म्हणतात त्याला. तर मग मुलांना ना केळीच्या पानावरती जेवायला आवडतं. तर मग स्वयंपाक आता बनवून झालेला होता. मग म्हटलं केळीची पानं कट करून आणून ठेवावी. मग दुपारी पण होतात आणि मग रात्री पण परत असं, त्यामुळं मग 5-7 पानं अशी काढून आणली होती. तर आज जेवणामध्ये ना फणसाच्या बियांची सुकी भाजी, फणसाच्या बियांची पातळ भाजी आणि बीटची सुकी भाजी केलेली होती. पापड आणि मासं फ्राय केलेलं होतं. तर असं जास्त काही 2 भाज्या वगैरे नाहीत बनवायच्या झाल्या, कारण इकडच्या पद्धतीचं असेल तर ना वेळ भरपूर जातो. आणि आज त्यात सकाळी नाश्त्यामध्ये मी पत्री केलेली होती, पत्री आणि कडला करी. त्याच्यामध्येच मला 10 वाजले होत्या आणि नंतर हे घातलं होतं. त्यामुळं मग जास्त काही 2 भाज्या केल्या नाहीत. माशाची एक पातळ भाजी करायची होती, पण वेळ झाला म्हणल्यानंतर नाही केलं. तर हा ओला नारळ खिसून घेतलेला, त्याच्यामध्ये थोडंसं हळद आणि जिरं घालून ना वाटून घेतला. आता हे फणसाचे बी आहेत ते मी सोलून ठेवले होते. तर सोलून असे त्याचे 2-3, एका बियाचे 2-3 काप केले जातात. तर ते स्वच्छ धुवून घेतले आणि कुकरमध्ये घातले. तर त्याच्यामध्ये थोडंसं हळद, मीठ, मिरची, हिरवी मिरची, आता आपल्याला किती तिखट पाहिजे, आणि थोडंसं लाल तिखट. आता इकडच्या प्रत्येक भाज्यामध्ये ना हिरव्या मिरचीचा जास्त वापर केला जातो. आणि पाणी त्याला शिजेल एवढंच पाणी घालून ना कुकरला 2 शिट्ट्या केल्या ना बी शिजले जातात छान असं. नंतर हा कच्चा आंबा आहे. आता बाजारामध्ये ना हे भरपूर असे आंबे भेटतात. आता केरळमध्ये ना आपल्या गावाकडसारखे म्हणजे हापूस आंबा हे असं म्हणजे खाण्यासाठी एवढे आंबे हे भेटत नाहीत. पण कच्चे आंबे भरपूर असतात, कारण इकडं ना बऱ्याच भाज्यांमध्ये ना कच्चा आंबा घालून करतात. आता माशाचं पण ना कच्चा आंबा घालून भाजी बनवतात, ती पण छान होते. तर मग त्याची साल काढून असा कट करून घेतला. आता आंबा जास्त आंबट नव्हता, त्यामुळं मी एक अख्खा आंबा त्याच्यामध्ये घातला होता. थोडासाच बाकी ठेवला होता. तर आता बी छान असं शिजलेलं होतं. तर मग त्याच्यामध्ये ना नंतर आंबा घालून एक 2 ते 3 मिनटामध्ये प्लेट झाकून ठेवली की आंबा शिजला जातो. आंबा शिजायला जास्त काही वेळ लागत नाही. तर बाजूलाच मी मासं धुवून, अगोदरच धुवून हळद, मीठ, चटणी वगैरे लावून ठेवलेलं होतं. तर ते बाजूला मी फ्राय करायला ठेवले. नंतर मग पापड पण तळायला घेतले. आता भातासोबत ह्या पापड पण आवडतो. तर हे केरळच्या पद्धतीचे पापड आहेत. तर आपले पापड आहेत ते ह्या भातासोबत ना म्हणजे एवढे चवीला लागत नाहीत. आपल्या जेवणासोबतच आपला पापड म्हणजे छान लागतो, आणि इकडचं असेल जेवण तर मग इकडचाच पापड पाहिजे असतो. तर बीटची ना सुकी भाजी करणार होते. तर बीट अगोदर मी कट करून ठेवलेलं होतं. अगोदर सगळी तयारी करून घेतली आणि नंतर मग मी सुरुवात केली. तर भात पण शिजून झालेला होता. भात येळून मी बाजूला ठेवला होता. तर आता थोड्याशा तेलामध्ये ना मोहरी टाकली आणि कांदा, मिरची, कढीपत्ता आणि बीट बारीक कट केलेलं असं घेतलं होतं. तर हे सर्व असं एकत्रच मिक्स करून फोडणीमध्ये घातलं. आता कांदा अगोदर भाजून घेतला तरी चालतो, पण इकडे अशीच करतात म्हणल्यानंतर इकडच्या जेवणासोबत जर करायची असेल अशी भाजी सुकी, तर मग मी पण तशीच करते. इकडच्या भाज्या शक्यतो ना अशीच फोडणी घालतात प्रत्येक भाज्या. आता कोबी असू द्या किंवा बीन्स असू द्या, कोणतेही त्यांनी सुकी भाजी करणार असतील तर ना मोहरीची फोडणी असते आणि बाकी सर्व साहित्य असं एकत्र करून घालतात. आणि पाणी अजिबात घालत नाहीत. पाणी न टाकताना बारीक गॅसवरती असं शिजवून घेतात. तर मी बाजूला ठेवून दिली ती भाजी, आणि नंतर आता नारळ वाटलेला होता तो याच्यामध्ये घालून घेतला. आता कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेतली, थोडंसं पाणी घातलं, कारण नंतर काय होतं आता बी थोडंसं त्याचं मॅश करून घेतलेलं होतं फणसाचं. तर मग नंतर अगदीच घट्ट संध्याकाळपर्यंत ना जास्तच घट्टसर होती भाजी, त्यामुळं मग थोडंसं पाणी घातलं वरून. आणि आता त्याला वरून मग फोडणी घालायची असते. आता बीटच्या भाजीला अधूनमधून चेक करावं लागतं, नाहीतरी काय होतं मग पाणी नसतं त्याच्यामुळं मग खाली चिकटली जाते. आणि मासा आहे ते बारीक ह्याच्यावरती ते फ्राय केले ना तर अगदी क्रिस्पी असे तयार होतात. तर या माशांना ना खूप अशी चव लागते, पण ते अगदीच लहान साईजमध्ये भेटले होते. असेच भेटतात, थोडेफार याच्यापेक्षा मोठे असतात. तर मग ते पण एक बॅच तळून झाली होती, ते काढून मी दुसरी बॅच पण तळायला ठेवली. आणि आता फणसाची भाजी तयार झाली होती. आता जास्त काही शिजवत बसाय वगैरे लागत नाही. नारळ वाटून घातला की एक उकळी काढली की बस होतं. नंतर त्याच्यामध्ये मग मोहरी, कढीपत्ता आणि मेथी, लाल मिरची अशी ना वरून खोबरेल तेलामध्ये फोडणी घालून घेते. तर बीटची भाजी शिजल्यानंतर ना त्याच्यामध्ये नंतर मग शिजत आल्यानंतर थोडासा ओला नारळ खिसलेला असतो ना, तर तो घालायचा, म्हणजे भाजीला ना छान चव येते. बीटची भाजी इकडं अशीच बनवतात, तर ओल्या नारळानं ना भाजीला छान अशी चव येते.
हे जे मासे आहेत ना, तर इकडे याला मत्ती असं म्हणतात. मत्ती मासे नाव आहे त्याचं. आणि याच्यातून ना भरपूर असं कॅल्शियम भेटतं, पण त्याच्यामध्ये भरपूर अशी लहान लहान काटे असतात. तर ते खाताना थोडंसं काळजीपूर्वक खावं लागतात. त्यामुळे ते अशी क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतले ना, नंतर मग जे लहान काटे असतात तर ते असेच चावून खाल्ले जातात. तर आता बीडची भाजी पण तयार झाली होती. आता फक्त ओला नारळ वरून घालायचा होता. आता हे एवढंच करण्यासाठी मला जवळजवळ 2 तास गेले होते. पण हे मी 5 मिनिटामध्ये व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं, कारण बाकी तयारी सर्व अगोदर करून घेतली होती आणि नंतर मग मी हे केलं. भात काही मी दाखवलंच नाही, कारण भात अगोदर शिजून झाल्यानंतर येळून साईडला ठेवला होता. आपण डाळ येळतो तशी डाळ म्हणजे भात येळून घेतात आणि नंतर मग किचन वगैरे सगळं क्लीन करून घेतलं. तर असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की